नमस्कार मैत्रिणींनो, आज बघणार आहोत आमच्या झाडाचे आंबे. हे पहा, हे केशर आंबा आहे आणि ह्याला असे आंबे लागलेले बघू शकता आपण. आणि हे बघा, हे जांभळाचं पण झाड आहे. ह्याला खूप जांभळं लागते दरवर्षी. ह्याला पण खूप तोरा आलेला आहे. हे असं भरगच्च असं तोरा आलाय. हे आम्ही गाई कुत्रे ह्याच्यासाठी पाणी ठेवतो, पशुपक्षीसाठी उन्हाळ्यामध्ये. चला आता तुम्हाला आमचा बगीचा दाखवते. बगीच्यामध्ये खूप दिवस झालं आले नाही मी, आता 2 दिवस होते. त्याच्यामुळे भरपूर असा कचरा पडलाय. हे बघा, आता आमचा एक छोटासा आंबा आहे, खूप छोटा आहे. हे बघा, आणि त्याला यावर्षी एक आंबा आलाय. हे पहा, एकच आंबा आलाय ह्याला. हे असं खूप मोठं असं जांभळाचं झाड आहे. आणि इथं झेंडूचे रोपं लावलेले, बी टाकलं होतं मी. आणि हे बघा, तुळशी लावायची आवड आहे, तर खूप असे तुळशी लावलेले आहे. पंढरपूरच्या वृंदावनामधून बी आणलं होतं यांचं. हे पहा, खूप अशा तुळशी आहेत. हे पहा, इथे एक आंब्याचं झाड आहे. 1 वर्ष झाले ह्याला लावून. आणि इथे केळीचे 2 झाडं लावलेले आहेत. तर बघा आमचा बगीचा. 2 असे मोठे नारळाचे झाड आहेत. आणि हे चिक्कूचे झाड आहेत. ह्याला असे भरमसाठ चिक्कू लागले होते, आता संपलेत उलट. बघा, हे पहा, हे नारळाचं मोठं झाड आहे. हे पहा, ह्याला खूप नारळ लागते. आणि इकडे एक आहे, त्याला आणखी नारळ नाही लागत. चला आपण त्याचे छोटेसे आंबे बघू. हे पहा, ह्याला थोडेच आंबे ठेवले. ह्याचे पहिलेच वर्ष. गेल्या वर्षी पण असे 4-5 ठेवले होते, या वर्षी पण असे 4-5 ठेवले. हे पहा, आणि ह्या नारळाला आणखीन काही नारळ नाही आले. ह्या नारळ, हे मोठं झाड आहे, ह्याला भरपूर नारळ येते. आणि बघा, ते 2 चिक्कूचे झाड आहे. आणि
इकडे असं 2 केळीचे आणि असं वेल लावलेलं आहे. इकडं पंपकिनचा वेल आहे हा. बघा कसा वाटला आमचा बगीचा, कमेंटमध्ये सांगा. तुम्ही बी असे झाडं लावलेत का तुमच्या घराच्या अवतीभोवती? सकाळी असं खूप छान वाटते बगीच्यामध्ये. पक्ष्यांचे आवाज ते खूप असं मनमोहक वाटते. आणि खरंच असं स्वतः जर फळं लावलेली ती जर पिकली ना तर ती खाताना खूप आनंद होतो. हे पहा खूप ह्याला चिक्कू आलते यावर्षी. आणि हे आपण बाहेरून बघितलेलं आंब्याचं झाड आहे. आणि हे छोटंसं आंब्याचं झाड आहे. आपण सुरुवातीला पाहितलेलं एकच आंबा आलेला. हे पहा किती एका छोट्याशा झाडाला किती मोठा आंबा आलेला आहे हा. हे असं फुलाचं झाड आहे हे. बघा मैत्रिणींनो, तुम्हाला आमचं परसबाग कशी वाटली ते सांगा आणि कमेंट करा.